खाद्यतेलाच्या भेसळीवर एफडीएचा कडक बडगा. सुट्टे तेल विकू नका, खरेदीही करू नका. आयुक्त तुकाराम मुंडे. बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत. मी समीर सरकार. दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने आपला मोर्चा खाद्यतेलाकडे वळवला आहे. सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या दर्जाची आणि विक्री व्यवस्थेची कडक तपासणी केली जाणार असल्याची माहिती एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. खाद्यतेल तपासणी दरम्यान काही ठिकाणी अनियमितता आणि भेसळीचे प्रकार आढळून आले आहेत. नोंदणी न केलेले काही खाद्यतेल उत्पादकही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. विशेष म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये अनधिकृत मिश्रण केले जात असल्याचेही समोर आले आहे. तसेच मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करून विक्री केल्याचे प्रकार आढळल्याचे मुंडे यांनी सांगितले. यापुढे खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाची नजर राहणार आहे. उत्पादक, किरकोळ विक्रेते, किराणा दुकानदार तसेच ऑनलाईन विक्रेत्यांनाही संबंधित नियमांचे पालन करावे लागणार आहे. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीबाबतही मुंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. खाद्यतेल सुट्या स्वरूपात विकता येत नाही, त्यामुळे ग्राहकांनीही सुटे तेल खरेदी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. खाद्यतेल घेताना पॅकेटवरील लेबल, सील आणि एक्सपायरी डेट तपासण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासोबतच हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांसाठीही महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. तळण्यातील वापरलेले तेल वारंवार वापरले जात असल्याचे प्रकार आढळत असून असे तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तळणीचे तेल वारंवार वापरू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून खाद्यतेलात भेसळ केल्यास कठोर कारवाई आणि दंडांची तरतूद आहे. भेसळ तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सुटे खाद्यतेल खरेदी न करता केवळ पॅक बंद आणि लेबल असलेले तेलच खरेदी करावे. तसेच तेलाची मुदत आणि सील तपासूनच त्याचा वापर करावा, असे आवाहन एफडीए कडून करण्यात आले आहे. बेधडक न्यूज, बीड.